रंगतदार सामना होणार आहे। लतेश आणि संजय अशी सलामीची जोडी मैदानात आई भैराई संघाकडून या षटकातील पहिला चेंडू आखूटा पाहिजे हलके मारला चेंडू होते पॉइंट चांगला क्षेत्रक्षण एक धाव पूर्ण करतात संजय आणि लतेश आणि एकादश संघाचे धावसंख्य खातं खोलते। धावसंख्या पोहोचते ती पहिलं षटक चालू असताना बिनबाद एक धावा आई भैराई महापुरुष देवबाग या संघाविरुद्ध अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आता स्ट्राइक वरती संजय तर नॉन स्ट्राइक वरती लतेश अशी सलामीची जोडी मैदानात आणि गोलंदाजी मार्कवर दर्शन आखू टप्पा चेंडू हलकस कडक चेंडू होता झेल ठिकाणी पहिली सफलता मिळते महापुरुष देवबाग या संघाला आणि पहिला फलंदाज बाद होता आई भैराई या देवी संघाचा आणि पहिली सफलता मिळते दर्शन याला आणि पहिली सफलता मिळते ती महापुरुष देवबाग या संघाला। एक बाद एक धावा खराब सुरुवात म्हणावी लागेल ती आई भैराई देवी संघाची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पराडकर आणि पावणे क्रिकेट क्लब गाबी समाज चॅम्पियन ट्रॉफी 2022 प्रथम क्रमांक रोख रुपये 22,222 आणि द्वितीय क्रमांक रोख रुपये 11,000 आणि 111 तृतीय क्रमांक रोख रुपये 7,777 आणि चषक अशी बक्षिसाची खैरात या स्पर्धेसाठी पाहायला मिळते। एक यशस्वी षटक चालू होते महापुरुष देवबाग संघासाठी आणि खराब सुरुवात म्हणावी लागेल ती आई भैराई देवी संघासाठी। दरम्यान नवीन फलंदाज मैदानात साहिल नवीन फलंदाज रेड कॅप परिधान केलेला स्ट्राइक वरती जातो क्षेत्र अचूक झेल टिपलाय कलीच्या दिशेने आणि पहिली सफलता दर्शनाने आपल्या संघासाठी मिळवून दिलेली आहे। धावसंख्या एक बाद एक पहिलं षटक चालू असताना या षटकातील तिसरा चेंडू टाकून तयार दर्शन आकुडापा चेंडू मारला तर मिड विकेटला पाहायचा तिकडच्या पायाने चेंडू आणण्याचा प्रयत्न करतो एक धाव पूर्ण होते आणि एका धावके समाधान म्हणावं आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या दिशेने होताना दिसते आणि धावसंख्या पोहोचते ती पहिलं षटक चालू असताना एक बाद दोन धावा आई भैराई महापुरुष देवबाग या संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अंतिम सामना चालू आहे महापुरुष देवबाग विरुद्ध आई भैराई। नवी मुंबईत चाललेली क्रिकेट स्पर्धा हलकेच कडकडा चेंडू जातोय तो पॉइंट कव्हरच्या दिशेने तोपर्यंत एक धाव पूर्ण करेपर्यंत चेंडू येतोय एका धावके समाधान लतेशांची धावसंख्या पोहोचते ती पहिलं षटक चालू असताना एक बाद तीन धावा आई भैराई महापुरुष देवबाग या संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मानसरोवर स्टेशनच्या लगत चालू असे नवी मुंबईत क्रिकेट स्पर्धा गाबी समाजात क्रिकेट स्पर्धा सन 2022 हलकेच मारण्याचा प्रयत्न पंचांचा वाईटचा इशारा येतोय आउट स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंच प्रभू यांनी हा चेंडू वाईट घोषित केलेला अतिशय नावाजलेले असे पंच सन्माननीय स्ट्राइक पंच विष्णू प्रभू नॉन स्ट्राइक पंच विश्वजित बाबल असे उत्कृष्ट सला पंचांची जोडी मैदानात या स्पर्धेदरम्यान दर्शनाच्या षटकातील हा पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला षटक चालू असताना आकुडाबाई चेंडू मारला तो कव्हर जायचा क्षेत्राच्या धाव ठिकाणी एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी चेंडू सीमारेषा जागा चालला पाहायच्या ठिकाणी तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतो चेंडू अडवेपर्यंत तिसऱ्या धावेची मागणी आहे या ठिकाणी तिसरी धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि थोडंसं खराब क्षेत्राचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी उठवलाय तो साहिल आणि लतेश आणि धावसंख्या पोहोचते ती पहिलं षटक चालू असताना एक बाद 7 धावा आई भैराई मोंड हा संघ राईट आर्म ओव्हर द विकेट बांदेकरांच्या षटकातील पुन्हा एकदा आकुटाबाई चेंडू मारला तर कव्हरच्या दिशेने आता मात्र अचूक क्षेत्ररक्षण थ्रो येईपर्यंत एक धाव पूर्ण होते लतेश यांची आणि धावसंख्या पोहोचते ती पहिलं षटक चालू असताना एक बाद 8 धावा या ठिकाणी बक्षिसाची खैरात सीमारेषेच्या बाहेर मंडळाच्या सभासदाने झेल घेतल्यास गुरु पराडकर यांच्याकडून 200 रुपयांचे रोख पारितोषिक मंडळाच्या सभासदासाठी आहे आणि जोराने चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार मिड विकेटच्या दिशेने अंतिम सामन्यातील हा पहिला षटकार पाहायला मिळतो तो साहिलच्या बॅट मधून आणि धावसंख्या पोहोचते ती पहिल्या षटकार समाप्तीनंतर एक बाद 14 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली आहे ती आई भैराई क्रिकेट संघ मोंड। आमचे सन्माननीय दीपक ढोके साहेब कुठे असाल तर आपण पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे या ठिकाणी आपली आतुरता आहे आम्ही वाट बघतोय आपली या कारण तुमचं योगदान मोठं असतं या स्पर्धेदरम्यान धन्यवाद।
धन्यवाद. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याने सहकार्य केला सर्वांचे मनपूर्वक शतशः आभार. पंचांची जोडी मैदानात. आता स्ट्राईक वर पंच विश्वजित बाबल, तर नॉन स्ट्राईक वरती आता विष्णू प्रभू. त्याचप्रमाणे बॅटिंग पॉवर प्ले चालू होते. वैयक्तिक पहिला व संघातर्फे दुसरा षटक. अंतिम सामना चालू आहे आणि या स्पर्धेचे गुणलेखक माझे सहकारी ज्याने महाराष्ट्रात नामांकित स्पर्धेमध्ये गुणलेखनाचं काम केले असे आमचे सहकारी आदरणीय सुनील तांडेल भाऊजी या ठिकाणी स्पर्धेचं गुणलेखनाचं काम करतात. त्यांचं कौतुक करावं थोडंसं आहे, कारण गेली 25 ते 30 वर्ष मी त्यांच्या जवळून पाहतोय. दरम्यान दुसऱ्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ चालू होतोय. स्ट्राईक वरती लतेश, नॉन स्ट्राईक वरती, आणि हा चेंडू मारला तर पायची सपले फलंदाज बाद होता. मिडल स्टिक वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि असफल ठरतोय आणि दुसरी सफलता मिळते ती महापुरुष देवबाग या संघाला. दुसरा फलंदाज बाद होतोय तो आई भैराई मोंड या संघाचा. धावसंख्या 2 बाद 14. दुसरं षटक चालू असताना बॅटिंग पॉवर प्ले चालू झालेला आहे आणि पहिल्याच चेंडूवरती पहिली सफलता मिळवली ती गोलंदाज मितेश याने. 2 बाद 14. आई भैराई क्रिकेट संघ मोंड, पराडकर पावणे क्रिकेट क्लब, गाबी समाज चॅम्पियन ट्रॉफी 2022. प्रथम क्रमांक रोख रुपये 22,222 आणि चषक. द्वितीय क्रमांक रोख रुपये 11,111 आणि चषक. तृतीय क्रमांक रोख रुपये 7,777 आणि चषक. मालिकावीर कूलर. अतिशय बक्षिसाची कैरात असलेली ही स्पर्धा. नवीन फलंदाज साईनाथ येलो जर्सी, तर नॉन स्ट्राईक वरती रेड कॅप परिधान साहिल अशी जोडी मैदानात. आई भैराई क्रिकेट संघ मोड संघाकडून 2 बाद 14 धावा. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळवली आहे गोलंदाज मितेश याने महापुरुष देवबाग या संघाकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट पॅव्हेलियन एंड कडून. मानसरोवर स्टेशन नवी मुंबईच्या लगत चालू असलेली क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याने सहकार्य सर्व ज्ञात अज्ञातांचे मनपूर्वक शतशः आभार. दरम्यान मितेशांच्या षटकाला पुढे चेंडू खेळायचा प्रयत्न जोरात चेंडू जात होतो. मिडा पाहतो परबायच्या ठिकाणी अचूक क्षेत्ररक्षण थ्रो जाईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. अचूक थ्रो स्ट्रिक वरती आदवतोय, परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये आणि दुसरे षटक चालू असताना 2 बाद 15 धावा. आई भैराई क्रिकेट संघ मोंड. अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनलचा हा सामना महापुरुष देवबाग मालवण विरुद्ध आई भैराई क्रिकेट संघ मोंड यांच्या दरम्यान हा अंतिम सामना चालू आहे. स्ट्राईक पंच विश्वजित बाबर, तर नॉन स्ट्राईक पंच विष्णू प्रभू अशी पंचांची जोडी मैदानात. धन्यवाद प्रवीण. आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान लाभलं होतं विष्णू फाउंडेशन, इंटरनेट सौजन्य कुणाल केबल, डेकोरेटर श्री संदीप सुतार आणि या स्पर्धेदरम्यान जे मैदान उपलब्ध करून दिले ते जय हनुमान क्रिकेट संघ जुईनगर. धन्यवाद सर्वांचं, तुमच्यामुळे स्पर्धा यशस्वी होते. जातो मी आता प्रवीणकडे. युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय, त्यांचे मनपूर्वक शतशः आभार व्यक्त करतोय. आपल्या सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी पार पडताना दिसते. अंतिम सामना चालू आहे. नाणेफेक जिंकले आई भैराई क्रिकेट संघाने. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आणि आतापर्यंत दुसरा षटक चालू असताना धावसंख्या आहे ती 2 बाद 15 अशी धावसंख्या. आई भैराई क्रिकेट संघ मोंड विरुद्ध महापुरुष क्रिकेट संघ. हलकेच करण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सरळ यष्टरक्षक बांदेकर यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावलेली 2 बाद 15 धावा. आई भैराई क्रिकेट संघ मोंड महापुरुष क्रिकेट संघ देवबाग यांच्या विरुद्ध अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना या षटकातील मितेश यांच्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदारी चेंडू येतोय बायसेल लॉंगॉन दिशेने आणि या ठिकाणी बक्षीस दिनेश पोसम याने बक्षीस या ठिकाणी जिंकलेला 200 रुपयाचं रोख पारितोषिक. मंडळाच्या सभासदाने षटकाराचा झेल घेतल्यास गुरु पराडकर यांच्याकडून रोख रुपये 200 रुपयाचं पारितोषिक आणि दिनेश पोसम याने बक्षीस
मिळवलेला आहे षटकाच्या रूपी या ठिकाणी झेल घेतल्या दरम्यान या षटकाचा पुढे चेंडू तो पुन्हा जोराने चेंडू येतो मिळाला पायचा थोडं खराब क्षेत्राचं चेंडू क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण होते ते साहिल यांची आणि धावसंख्या पोहोचते ती 22. दुसरं षटक चालू असताना बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. दुसरं षटक चालू असताना 2 बाद 22 धावा. आई बैराई क्रिकेट संघ मोंड महापुरुष देवबाग यांच्या विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना या षटकातील पुढील चेंडू हलकाच कडकला चेंडू जात आहे कव्हर पॉइंटला. चांगला क्षेत्ररक्षण अचूक क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने अचूक थ्रो येतोय. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 2 बाद 23 धावा. आई बैराई क्रिकेट संघ मोंड. गाबी समाज चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 अंतिम सामना चालू आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 गडी बाद 23. तिसरं षटक हाताळताना दिसतोय आपल्याला दर्शन बांदेकर. या ठिकाणी जो पहिलं षटक घेऊन आला होता तोच गोलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती दिसतोय गोलंदाजी मार्क वरती. म्हणजे जवळजवळ 11च्या सरासरीने हा संघ खेळताना दिसतोय प्रति षटकामागे. सुंदर गोलंदाज सुरेख चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी दर्शन बांदेकर यांच्याकडून सरळ यष्टिरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसवलेला वैयक्तिक दुसऱ्या व संघातर्फे तिसरं षटक टाकताना गोलंदाज दर्शन बांदेकर महापुरुष देवबाग मालवण यांच्याकडून हा सलामीचा गोलंदाज. धावसंख्या तिसरं षटक चालू असताना 2 बाद 23 धावा. आई बैराई क्रिकेट संघ मोंड यांच्या विरुद्ध खेळताना महापुरुषा दरम्यान जोरदार करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी यष्टीच्या मागे चेंडू चालला चेंडू सीमारेषेला लगसला पायच्या ठिकाणी फाईन लेक्चर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय आणि धावसंख्या पोहोचते ती. तिसरं षटक चालू असताना 2 बाद 27 धावा. आई बैराई क्रिकेट संघ मोंड महापुरुष क्रिकेट संघ देवबाग मालवण यांच्या विरुद्ध अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पराडकर आणि पावणे क्रिकेट क्लब गावी समाज चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 चा हा महाअंतिम 16 मेगा फायनलचा सामना या ठिकाणी चालू आहे. मोंड विरुद्ध देवबाग मालवण यांच्या दरम्यान तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना गोलंदाज दर्शन बांदेकर राईट आर्म ओव्हर द विकेट गेला आखूट टापाचा चेंडू जोरदार करण्याचा प्रयत्न परंतु इन स्विंग झालेला चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि चेंडू निर्धाव सांगता होत्या. धावसंख्या पोहोचते 27. तिसरं षटक चालू असताना आणि अंतिम सामन्यासाठी बक्षीस आलेलं आहे. कैलासवासी सभागत अनुजा गोविंद झाजाम यांच्या स्मरणार्थ रोख रुपये 1000 संदेश झाजाम यांच्याकडून अंतिम सामन्याविरुद्ध बक्षीस असेल. राईटामध्ये दर्शक जोरदार चेंडू स्क्वेअरला पायच्या ठिकाणी झेल होण्याची शक्यता आहे आणि अचूक सोपा साधा झेल टिपतोय आणि या ठिकाणी तिसरी सफलता मिळते ते महापुरुष देवबाग या संघाला. सुंदर क्षेत्ररक्षण कोणतीही चूक नाही स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि या ठिकाणी तिसरी सफलता मिळते महापुरुष देवबाग संघाला. तिसरा विकेट जातोय तो तिसरं षटक चालू असताना 3 बाद 27 धावा. आई बैराई क्रिकेट संघ मोंड विरुद्ध महापुरुष देवबाग यांच्या दरम्यान अंतिम सामना चालू आहे. स्ट्राईक पंच विष्णू प्रभू, नॉन स्ट्राईक पंच विश्वजित भावल, नवीन फलंदाज राज. सुंदर असा मिड विकेटच्या दिशेने झेल टिपलाय तो राज आणि देवबाग मालवण संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट दर्शन बांदेकर आपल्या षटकामध्ये पुढच्या राईटर खेळत होता. सुंदर ब्लॉक टाकला चेंडू निर्धाव चेंडू जातो. सुंदर गोलंदाज आपल्या संघासाठी करतो दर्शन बांदेकर आणि फायनल साठी विकेट हॅट्रिक साठी श्री जयंत सदाराम तारे यांच्याकडे रोख रुपये 500 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे खेळाडू कक्षाच्या बॅनरवरती 6 मारल्यास हॉटेल लक्ष्मीचे मालक सन्माननीय काशीनाथ पराडकर यांच्याकडून रोख रुपये 500 रुपयाचे बक्षीस. आखूट टप्प्याचा चेंडू जोरदार पंचांच्या
कोणताही परिणाम होत नाही. या निर्धाव चेंडूशी सांगता होताना दिसतंय आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्ती होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 27 धावा. आई बहिराई क्रिकेट संघ मोंड महापुरुष देवबाग मालवण यांच्या विरुद्ध अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फायनलसाठी बेस्ट कॅच श्री संदेश कृष्ण जाधव यांच्याकडून रोख रुपयांचं 500 रुपयाचं बक्षीस अशी बक्षिसाची खैरात. त्याचप्रमाणे जाऊया आपण या 2 दिवसासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली आणि पाणी म्हणजे 2 दिवसासाठी तुम्हाला माहिती आहे गरमीचे दिवस आहेत. पाण्यासाठी या 2 दिवसात व्यवस्था केली होती आमचे सन्माननीय श्री ओमकार उमाजी माळगावकर व श्री प्रफुल्ल रमेश बाबल. धन्यवाद साहेब तुमचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान. तसेच या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू सन्माननीय श्री गणेश नारायण पराडकर यांनी सुद्धा उपलब्ध करून दिले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. तसेच टी शर्ट या स्पर्धेदरम्यान स्पॉन्सरशिप केली गेली ती प्रसाद सुखदेव नरे व श्री श्रेयश कोंडे यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान धन्यवाद देतोय, कारण तुमच्यामुळे स्पर्धा यशस्वी होते. असंच सहकार्य राहू दे. त्यानंतर मध्ये मध्ये मी सांगेल या स्पर्धेदरम्यान सर्वांनी मेहनत घेतली, कोणी कोणी आर्थिक सहाय्य केलं. जाऊया पुढे सामन्याकडे. चौथ्या षटकाचा खेळ चालू होतोय. झेलसीचा फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये निर्धाव चेंडू टाकतोय. या ठिकाणी गोलंदाज रोशन धुरी, स्ट्राईक वरती निहाल घाटवळ अशी फलंदाज मैदानात. आई बहिराई क्रिकेट संघाकडून रोशन षटकाने पुढच्या जोराकडे करायचा ठिकाणी बॅटची कडे घेऊन चेंडू जातोय. यशलक्ष मागे थर्ड मॅच पाहायचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय. पंच विश्वजित भाबल यांचा 4 धावांचा इशारा येतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचली. चौथं षटक चालू असताना 3 बाद 31 धावा. आई बहिराई क्रिकेट संघ मोंड अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सीमारेषेच्या बाहेर मंडळाच्या सभासदाने कॅच घेतल्यास गुरु पराडकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. स्लोवर चेंडू टाकला यशलक्षांच्या हात मिस फिल्डिंग होते. या ठिकाणी 2 शतरक्षक धावतो पायाच्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या भागात चाललाय आणि बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर पंच विश्वजित भाबल यांचा 4 धावांचा इशारा येतोय आणि धावसंख्या पोहोचते ती 35. चौथं षटक चालू असताना 3 बाद 35 धावा. अंतिम सामन्यात आई बहिराई क्रिकेट संघ मोंड महापुरुष देवबाग मालवण यांच्या विरुद्ध अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिनेश पोसम यांनी षटकाराचा जेल टिपलेला 200 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी लागू झालेलं आहे. दरम्यान पंचाकडे पायची सेपेला जोरदार अपील करून पंच विश्वजित भाबल यांनी त्या अपील फेटाळलेला आहे आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते. चौथं षटक चालू असताना 3 बाद 36 धावा. आई बहिराई क्रिकेट संघ मोंड अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेट रोशन धुरी. दरम्यान या षटकातील हा पुढे चेंडू 5 षटकांचा अंतिम सामना राईट आर्म ओव्हर द विकेट. दरम्यान या षटकातील पुढे खेळ तयार. जोरदार क्लीन बोल्ड मिडल स्टेक उद्ध्वस्त या ठिकाणी झालेले आहे साहिल यांची आणि या ठिकाणी 4थी सफलता मिळते. महापुरुष देवबाग या संघाला 4था गडी बाद होतोय तो. आई बहिराई क्रिकेट संघ 4 बाद 36 धावा. आई बहिराई क्रिकेट संघ अंतिम सामन्यामध्ये महापुरुष देवबाग मालवण यांच्या विरुद्ध खेळताना. दोन्ही संघांसाठी खुशखबर आहे. 3 बॉलमध्ये जर 3 षटकार या ठिकाणी मारले गेले तर कैलासवासी कृष्णा यशवंत झाजम यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश कृष्णा झाजम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कृपया लक्ष द्या. दोन्ही संघांसाठी अंतिम सामना चालू आहे. बक्षिसाची खैरात तर होणारच. या ठिकाणी सामन्याकडे जाऊया आपण. या सर्व स्पर्धेसाठी आम्हाला जी सन्मान चिन्ह लागली ती कुमार आरुष गुरुप्रसाद पराडकर यांच्यातर्फे या ठिकाणी दिली गेली. त्यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान आम्ही आभारी आहोत. तसेच उत्कृष्ट गोलंदाज तसेच फलंदाज स्पोर्ट्स शूज श्री मिलिंद तारी यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतोय. आणि 2 दिवसामध्ये जी भोजन व्यवस्था होती ते आमचे सन्माननीय श्री प्रल्हाद बाबू वामन उपरकर यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान आम्ही आभारी आहोत. तसेच विद्युत म्हणजे लाईटची व्यवस्था करून दिली ते आमचे श्री संतोष भगत सरांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. नवीन फलंदाज मयूर उगवेकर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 1 सफलता मिळवली या षटकादरम्यान. रोशन षटकात पुढे जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू त्याला मिड विकेट पायच्या ठिकाणी
उगवेकर एक जायचे धाव पूर्ण कर, दुसऱ्या पर्यंत 2 धावा पूर्ण करू असं अचूक तर पाहायचं. फलंदाज धावची चपील आहे आणि मला वाटतं फलंदाज बाद धावबाच्या स्वरूपात उगवेकर या ठिकाणी बाद. सुंदर क्षेत्ररक्षण अचूक तो क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये आणि या ठिकाणी एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचली 37. 5 बाद 37 धावा. आई भैराई क्रिकेट संघ मोंड किती ओव्हर झाले? ओव्हर किती चालू आता 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अंतिम चला आपण शेवटच्या क्षणाकडे जातोय. अंतिम सामना आहे. प्रथम पारितोषिक त्यांचा सुद्धा आभार मानले पाहिजे, कारण आर्थिक दृष्ट्या जर स्पर्धा जर आपल्याला यशस्वी करावी असेल लागली तर आपल्याला सर्व या पारितोषिक जे देणारे असतात त्यांचे सुद्धा आभार महत्वाचे असतात. आणि रोख रुपये 22,222 सौ ऋतुजा हृदयनाथ तारी यांच्याकडून या ठिकाणी प्रथम पारितोषिक आपल्याला लाभलं. त्यानंतर द्वितीय पारितोषिक रोख रुपये 11,111 प्रदीप शांताराम हरम. त्यानंतर तृतीय पारितोषिक लाभलं आम्हाला ते 7,777 दीपक सामनेकडे. जोरदार चेंडू जातो तो फायनल शिराने ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवतोय आणि फलंदाज बाद होतोय निहाल घाटवळकर आणि या ठिकाणी 6वी सफलता मिळते महापुरुष देवबाग या संघाला. सुंदर क्षेत्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवता आलेला नाही आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय घाटवळकर आणि धावसंख्या पोहोचते. 5वं षटक चालू होत असताना 7 बाद 37 धावा. आई भैराई क्रिकेट संघ मोंड. नितीन गोलंदाजी मार्कवर जोरदार प्रयत्न. चेंडू झाला तो पॉइंट दिशेने पाहायच्या ठिकाणी 1 धाव पूर्ण करेपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण होताना दिसतं आणि एका धावके समाधान आणि धावसंख्या पोहोचते ती 38. 7 बाद 38 धावा. आई भैराई क्रिकेट संघ मोंड महापुरुष देवबाग मालवण या संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना महाअंतिम 16 या ठिकाणी पार पडतो. मेगा फायनलचा सामना या षटकात जोरदार प्रयत्न आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड. 8वी सफलता मिळते महापुरुष देवबाग संघाला. 8वा फलंदाज बाद होतो तो आई भैराई क्रिकेट संघ मोंड संघाचा. धावसंख्या 38. शेवटचं षटक चालू असताना 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारल्यास कैलासवासी कृष्णा यशवंत जाधव यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश कृष्णा जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यासाठी सामनावीर रोख रुपये 1,000 रुपयाचं बक्षीस कैलासवासी अनुजा गोविंद जाधव यांच्या स्मरणार्थ श्री संदेश जाधव यांच्याकडून रोख रुपयाचं 1,000चं बक्षीस असेल. त्याचप्रमाणे विकेट हॅट्रिक साठी श्री जयंत सावंतर यांच्याकडे रोख रुपये 500 रुपयाचं बक्षीस. खेळाडू कक्षाच्या बॅनरवरती 6 मारल्यास हॉटेल लक्ष्मीचे मालक श्री काशीनाथ पराडकर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस. फायनल बेस्ट कॅच संदेश कृष्णा जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. दरम्यान अशा पुढे चेंडू सुरेख फटका चेंडू होतो. लॉंग ऑफ टचने पायच्या ठिकाणी झेल होतो का चेंडू सीमाच्या लगत चाललाय आणि फलंदाज बाद. सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केलेले आहेत गोलंदाज नितीन केळुसकर याने आणि हॅट्रिक करण्याची नामी संधी आहे नितीन केळुसकर यांच्यासाठी. विकेट हॅट्रिक साठी श्री जयंत सावंतर यांच्याकडे रोख रुपये 500 रुपयाचे बक्षीस. अंतिम सामना चालू आहे. आई भैराई क्रिकेट संघ मोंड विरुद्ध महापुरुष क्रिकेट संघ देवबाग मालवण. पैसा हॅट्रिक पटकावला नितीन केळुसकर आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्या. श्री जयंत सावंतर यांच्याकडून रोख रुपये 500 रुपयाचं बक्षीस आणि ते बक्षीस पटकावण्याची नामे संधी नितीन केळुसकर यांच्यासाठी चालवलेली आहे आणि पैसा ठिकाणी झेल होता आणि हॅट्रिक. नो बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट असेल आणि एकूण 2 धावा मिळत आहेत. 40 धावा सुवर्ण संधी या ठिकाणी. फ्री हिट असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट नितीन केळुसकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हॅट्रिकची नावी संधी दरम्यान या षटकाला पुढे चेंडू आणि जोरदार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते आणि धावसंख्या पोहोचते ती 5वं षटक चालू असताना 8 बाद 40 धावा.
आई भैरा क्रिकेट संघ मोड राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा जोराने चेंडू झाला चालला तो गलीच्या दिशेने एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव पूर्ण करायची सीमारेषे लगत चाललाय आणि पायचा आणि दुसरी धाव पूर्ण होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पण प्रभू सावकार इशारा येतोय आणि धाव संख्या पोहोचते ती 44. 5 षटकाच्या समाप्तीनंतर अंतिम सामन्यामध्ये आई भैरा क्रिकेट संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये 8 गडी गमावून 44 धावसंख्या उभं राहील. विजय 45 धावांचं लक्ष ठेवलंय महापुरुष देवबा क्रिकेट संघासाठी. धन्यवाद प्रवीण. त्यानंतर आपण जाऊया आता आमची प्रथम पारितोषिक रोख रुपये 22,222 सौ ऋतुजा हृदयनाथ तारी आमचे सन्माननीय नगरसेविका या ठिकाणी येत आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप जल्लोष करण्यात स्वागत करण्यात येत आहेत आणि आपण ते येणार आहेत. तरी पण आपण थोड्या वेळासाठी या ठिकाणी 5 मिनिटं ब्रेक घेऊया कारण या मोठ्या स्पर्धेसाठी हे सर्वजण आपल्याला उपलब्ध होत आहेत. खूप मोठं योगदान असतं अशा सर्वांचं. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 11,111 श्री प्रदीप शांताराम हरम सर. त्यानंतर तृतीय पारितोषिक श्री दीपक हरी ढोके सर. या ठिकाणी आपण यायचं आहे, कृपया आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर प्रथम क्रमांक कायम चषक सौ आराध्य अतुल शिरवडकर. द्वितीय पारितोषिक आहे ते कायम चषक श्री प्रल्हाद गजानन पाटील साहेब. तृतीय पारितोषिक श्री संदेश कृष्णा झाजम आणि बंधू. तसेच या स्पर्धेसाठी सर्व स्मृतिचिन्हे ज्यांनी उपलब्ध करून दिली ते आमचे सन्माननीय गुरुप्रसाद सुनील पराडकर यांनी सुद्धा या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज म्हणून स्पोर्ट्स शूज सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले होते आणि ते आम्हाला उपलब्ध करून दिले आमचे सन्माननीय श्री मिलिंद तारी. आमचे सन्माननीय श्री अर्जुन ढोके साहेब कुठे असाल तर आपण पॅव्हेलियन मध्ये या ठिकाणी यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी काय म्हणतो जेवण तारेन काय सांगलाय माहिती त्याच्यात जर हॅट्रिक नाही झालं फायनल मध्ये तर ज्या आता एवढ्या मॅचेत खेळ झाला ना त्याला सन्माननीय अर्जुन ढोके साहेब कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पॅव्हेलियन मध्ये आसनस्थ व्हायचं आहे. तसेच दीपक हरी ढोके साहेब तुम्ही सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. मिलिंद तारी सर कुठे असाल आपण या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज म्हणून स्पोर्ट्स शूज आम्हाला या ठिकाणी बहाल केले होते या स्पर्धेदरम्यान. तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपलब्ध व्हा. तसेच सिक्सर किंग साठी सुद्धा या ठिकाणी क्रिकेट बॅट साठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते आमचे सन्माननीय श्री काशीनाथ रमेश पराडकर साहेब सुद्धा कुठे असाल तर कृपया आपण पॅव्हेलियन मध्ये या. आम्ही आपली वाट पाहत आहोत. धन्यवाद साहेब ढोके सर. मॅच चालू करायची आहे पंच. त्यानंतर यूट्यूब सौजन्य श्री राजू बंडरकर सर कुठे असाल तर प्लीज या. आपली वाट सुद्धा आपण इथे पाहत आहोत. त्यानंतर भोजन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी प्रल्हाद उपरकर ज्यांनी 2 दिवस भोजनाची व्यवस्था थोडं 5 मिनिट आपण ब्रेक घेऊया कारण आमचे सन्माननीय या ठिकाणी येत आहेत कारण त्यांच्याशिवाय स्पर्धा ही होऊ शकत नाही. आर्थिक सहाय्य खूप मोठं असतं या ठिकाणी. त्यामुळे कृपया 5 मिनिटं आपण ब्रेक घेऊया नंतर इनिंग चालू करूया. तर मी भोजन व्यवस्था 2 दिवसामध्ये सांभाळले होते ते सन्माननीय प्रल्हाद उपरकर आपण सुद्धा या ठिकाणी या. त्यानंतर चेंडू या स्पर्धेदरम्यान सर्वांनी जे चेंडू पुरविले होते त्यांचं सुद्धा या ठिकाणी श्री गणेश नारायण पराडकर आपण सुद्धा या ठिकाणी आसनस्थ व्हा कारण मंडळ आपल्याला बोलवत आहे. आपण या. त्यानंतर अल्फाहार म्हणजे सकाळची जी नाश्त्याची व्यवस्था होती ती श्री विनय ढोके साहेबांकडून केली गेली होती. ते पण कुठे असतील आजूबाजूला तर आपण या ठिकाणी या पॅव्हेलियन मध्ये बसा. तसेच या स्पर्धेदरम्यान हे पूर्ण चेंडू ज्या स्पर्धेदरम्यान पुरविले गेले गणेश नारायण पराडकर साहेब कुठे असाल तर आपण या. तसेच पाणी व्यवस्था खूप मोठी पाण्याची व्यवस्था असते ती श्री ओमकार उमाजी माळगावकर व
प्रफुल्ल रमेश बाबल सरांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. आपण कुठे असाल तर आपण सुद्धा या ठिकाणी या अतिथी कक्षामध्ये येऊन बसा. तसेच टी शर्ट स्पॉन्सर आपल्याला केले होते ते प्रदीप सुखदेव नरे साहेब व श्रेयश कोंडे सर, या सर्वांनी सुद्धा या ठिकाणी यायचं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पराडकर आणि पाहुणे क्रिकेट क्लबला या स्पर्धेसाठी महत्वाची या ठिकाणी स्पॉन्सरशिप लाभली ती विष्णू फाउंडेशन व इंटरनेट सौजन्य कुणाल केबल, डेकोरेटर श्री संदीप सुतार आणि या स्पर्धेसाठी जे मैदान उपलब्ध करून दिलं ते जय हनुमान क्रिकेट संघ जुईनगर यांचे सुद्धा या ठिकाणी आभार. आपण कुठे असाल प्रतिनिधी, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन बसा. धन्यवाद. आपण सामन्याकडे जाऊया. किती झाले? 44 झाले ना? लक्ष्य आहे ते 45 धावांचं, म्हणजे 30 चेंडू आणि 45 धावा. सामना रोमहर्षक होणार या शंका नाही, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघाकडे नावाजलेले गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दिनेश पोसम मी आवर्जून उल्लेख करीन, आमचा या 2 दिवसामध्ये लाईनमन म्हणून जो काम पाहतो आणि त्याने झेल घेतला बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्याला 200 रुपयाचं सुद्धा पारितोषिक लाभलं आहे. आणि अंतिम सामन्यासाठी कैलासवासी अनुजा गोविंद झाजम यांच्या स्मरणार्थ रोख रुपये 1000 श्री संदेश झाजम यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी अंतिम सामनावीर स्पर्धेचा असेल त्यासाठी 1000 रुपये हे रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. तसेच उत्कृष्ट झेल या स्पर्धेदरम्यान सेमीफायनल फायनलच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट झेल ज्याने पकडला होता त्याचं सुद्धा या ठिकाणी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया कोण मानकरी होतोय तो या स्पर्धेदरम्यान. आणि या स्पर्धेसाठी जाऊया गाबी समाज चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 वर्ष पहिलं. गेल्या वर्षी स्पर्धा भरवायची होती पण आपण कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नाही. गाबी समाजाचे जवळजवळ वर्षभरामध्ये 7-8 या ठिकाणी टुर्नामेंट होत असतात. खूप मोठं योगदान असतं. जवळजवळ चालू करूया. चला, सूचना आहे पंचांना, 2 मिनिटं घ्या आणि चालू करा. खूप मोठ्या 7-8 स्पर्धा होत असतात. जय बजरंग मळई, VRCC आनंदवाडी पराडकर आणि पाहुणे अशोक मोंडकर 11, त्यानंतर मोंटरची स्पर्धा होत असते. 7-8 स्पर्धा होत असतात वर्षभरात आणि खूप मोठं योगदान असतं. फक्त आणि फक्त गाबी समाज प्लेअर या ठिकाणी खेळू शकतो आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी यावर्षी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जो ऑफलाईन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करेल तोच खेळाडू पुढच्या वर्षीपासून या स्पर्धेमध्ये पात्र ठरणार आहे. याची दक्षता घ्या. चला, सामन्याला सुरुवात करूया. 30 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष्य समोर उभं आहे ते महापुरुष देवबाग या संघासमोर. पाहूया. चला, सामन्याकडे जाऊया. पंच या ठिकाणी खून दर्शवतात विष्णू प्रभू आणि विश्वनीत बाबल. धन्यवाद सर. अंतिम मेगा फायनलचा सामना समालोचन कक्षाकडे निघतोय मी प्रवीण मुंबरकर. पहिल्या चेंडूवर झेलची सपील आहे. फलंदाज सुरक्षित आहे आपल्या क्रीजमध्ये. पंचावरती कोणताही परिणाम दिसत नाही. पहिल्या चेंडूवरती झेलची अपील, फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. विजयी 45 धावांचं लक्ष्य आहे ते महापुरुष देवबाग या संघासमोर. गोलंदाजी मार्कवर निहाल, स्ट्राईकवरती फलंदाज उमेश एरागी, नॉन स्ट्राईकवरती दर्शन बांदेकर अशी महापुरुष देवबाग संघाकडून अंतिम सामन्यासाठी सलाम जोडी मैदानात. निहालाच्या षटकाला पुढे चेंडू जोरदार करण्याचा प्रयत्न. चेंडूचा स्ट्रेट जायच्या दिशेने पाचचा चेंडू स्टिकवरती आदळतो परंतु क्षेत्ररक्षण करीपर्यंत कोणतीही धाव नाही आणि दोन्ही चेंडू निर्धार टाकण्यात यशस्वी गोलंदाज निहाल. धावसंख्या 0. विजयी 45 धावांचं लक्ष्य आहे ते महापुरुष देवबाग मालवण संघासमोर. पराडकर आणि पाहुणे क्रिकेट क्लब आयोजित गाबी समाज चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 नवी मुंबईच्या मानसरोवर स्टेशनच्या लगत चालू असलेली ही क्रिकेट स्पर्धा महाअंतिम सामना ठिकाणी पाहायला मिळतो. दरम्यान स्लोवरचे जोरदार चेंडू मिड विकेट षटकार जातोय. सुंदर षटकार यरागे यांच्या बॅट मधून आणि धावसंख्या 6. षटकार संघाचं वैयक्तिक खाता खोललं आहे ते एरागी आणि धावसंख्या पहिल्या षटक चालू असताना ओम ओम उमेश, बोम बोम उमेश, टोपण नावाने प्रसिद्ध असलेले बोम बोम उमेश. धावसंख्या 6.
विजय 45 धावांचं लक्ष त्यांच्या समोर. निहाल गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला व संघातर्फे पहिला षटक. महाअंतिम सामना चालू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा दाखवतो जोरदार चेंडू चालला होता. फाईन दिशेने पायचा ठिकाण क्षेत्ररक्षण करीपर्यंत एक धाव पूर्ण होते. उमेश दुसरा धाव चेंडू सीमारेषा लगत चाललाय. या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होते आणि क्षेत्ररक्षण करीपर्यंत 2 धाव पूर्ण होते. थ्रो येईपर्यंत हातामध्ये 2 धाव समाधान उमेश आणि धावसंख्या पोहोचली. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 8 धावा. विजय 45 धावांचं लक्ष्य महाअंतिम सामन्यामध्ये. आणि हा सामना चालू आहे महापुरुष देवबाग विरुद्ध आई बाईराय क्रिकेट संघ मोड यांच्या दरम्यान. महाअंतिम सामना चालू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. निहाल यांच्या गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्राईकवरती उमेश हिरागे दरम्यान अकुटाबाच्या पुन्हा एकदा लेसरला मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. बॅटच्या वरून गेला चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसावलेला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या पहिलं षटक चालू असताना नाबाद 8 धावा. महापुरुष देवबाग विजय 45 धावांचं लक्ष्य पार करताना दोन्ही संघांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. राईट आर्म ओव्हर द विकेट. निहाल गोलंदाज आपल्या मार्कवरती तयार. दरम्यान या षटकातील पुढे चेंडू खेळता. पुन्हा जोरदार पुन्हा चेंडू चालला तर मिड विकेट थोडंसं खराब क्षेत्र पाहायला मिळते. एक धाव पूर्ण करते आणि आता मात्र चांगलं क्षेत्र होतं स्क्वेअर दिशेने आणि दुसरी धाव करण्याचा प्रयत्न अशा बघता त्या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण केली. धावशीत करण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि 2 धाव संघ जाऊन पोहोचतो 10 धाव संख्येवर. पहिल्या षटका समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा. महापुरुष क्रिकेट संघ देवबाग मालवण विजयी 45 धावांचं लक्ष्य पार करताना. फक्त गाभे समाज चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2022 पराडकर आणि पावणे क्रिकेट क्लब नवी मुंबईच्या मानसरोवर स्टेशनच्या लगत चालू असलेली क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेसाठी ज्या ज्या प्रेक्षकांनी उपस्थिती दाखवलेली आहे त्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहते त्यांचंही गाभे समाज पराडकर आणि पावणे क्रिकेट क्लब यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आता स्थायिकवरती महापुरुष देवबाग संघाचा आधारस्तंभ फलंदाज दर्शन बांदेकर. धावसंख्या 10. 24 चेंडूत 35 धावांची आवश्यकता. पाहिजे कोणता संघ गाभे समाज चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 वरती आपलं नाव कोरतोय. साहिल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवरती दर्शन बांदेकर. राईट आर्म राऊंड द विकेट. आखूट टप्पा चेंडू ऑफ स्टिक्स जाऊन गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आणि चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारल्यास सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्यास श्री जयंत सावंतर यांच्याकडून रोख रुपये 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि खेळाडू कक्षाच्या बॅनरवरती 6 मारल्यास काशीनाथ पराडकर यांच्याकडून रोख रुपये 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि फायनलसाठी बेस्ट कॅच संदेश कृष्णा जाधव यांच्याकडून रोख रुपये 500 रुपयाचं बक्षीस. दर्शन मानेकर जोरदार प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतो तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतं. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. धावसंख्या स्थिर आलेली. दुसरा षटक चालू असताना बिनबाद 10 धावा. विजय 45 धावांचं लक्ष्य आहे. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारल्यास कैलासवासी कृष्णा यशवंत जाधव यांच्या स्मरणार्थ मंगेश कृष्ण जाधव यांच्याकडून रोख रुपये 500 रुपयाचं बक्षीस. दरम्यान या दुसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हलकाच केला चेंडू होता तो लॉंगॉनच्या दिशेने पाहायचा तोपर्यंत एक धाव पूर्ण होतीये. दर्शन बांदेकर यांची निहाळ क्षेत्ररक्षण करीपर्यंत अशोक थ्रो गोलंदाजीच्या हातामध्ये. दुसरा षटक चालू असताना बिनबाद 11 धावा. या अंतिम सामन्यामध्ये विजय 45 धावांचं लक्ष्य पार करताना आणि या 44 धावांचा आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तो आई भैरवी क्रिकेट संघाचा. निर्धारित 5 षटकांमध्ये विजय 45 धावांचं लक्ष्य पार करण्याचं आव्हान असेल ते महापुरुष देवबाग या संघासमोर. अंतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. महापुरुष देवबाग मालवण विरुद्ध आई भैरवी क्रिकेट संघ मोड यांच्या दरम्यान. या षटकातील पुढे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा दाखव जोरदार प्रयत्न. चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतंय. दुसरं षटक चालू असताना बिनबाद 11 धावा. विजयी 45 धावांचं लक्ष्य आहे. अंतिम सामना चालू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती आई भैराई क्रिकेट संघ मोंड या संघाने. निर्धारित 5 षटकामध्ये 8 गडी गमावून 44 धावसंख्या उभारलेली. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज या षटकाला पुढे जातो. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. बॅट खाली आणि बॅटच्या वरून चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि धावसंख्या पोहोचते ती 11. 5 चेंडूत 1च धाव दिला. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतोय तो हा गोलंदाज
आई भाईराय क्रिकेट संघ मोंड या संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालू आहे तर मिड विकेट दिशेने स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू अडवेपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि चेंडू जातोय तो यष्टीच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे या ठिकाणी 2 षटकाची समाप्ती होती आहे. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 12 षटकामागे 6 धावांची सरासरी. सुंदर गोलंदाजी करून गेला साहिल, कारण मागच्या षटकामध्ये फक्त या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्यानंतर फक्त दुसरं षटक या ठिकाणी 2 धावांचा या ठिकाणी फेकताना दिसतोय आणि कमबॅक करून देतोय तो आई भैराई देवी मोंड या संघाला. लक्ष आहे ते 45 धावांचं, पण 2 षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त होताना दिसतोय आणि स्कोर बोर्डवरती धावा फक्त दिसत आहेत आपल्याला 12. म्हणजे अजून उर्वरित फक्त 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया या ठिकाणी उमेश येरागे आणि दर्शन मांदेकर किती खेळी करतायत आणि रोखण्यात यशस्वी होत आहेत भैराई देवी मोंडचे गोलंदाज. पण सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज साहिल याची. धन्यवाद प्रवीण. धन्यवाद निहाल. 18 चेंडू मध्ये 33 धावांचं लक्ष आता पार करावं लागेल. राईट आर्म वर पुन्हा दाखवला जोरदार चेंडू तर मिड विकेट पाहायचा षटकासाठी वाटचाल करतोय आणि हा यांच्या बूम बूम उमेश यांच्या बॅट मधून निघाला हा दुसरा षटकार. धावसंख्या पोहोचते ती 18. चेंडू द्यायचा आहे आखूट टप्प्याचा चेंडू निहालाचा पुरेपूर फायदा उठवला उमेश येरागे आणि मिड विकेट दिसले मारेल. हा त्यांच्या बॅट मधून निघाला दुसरा षटकार. टीमच्या वतीने दुसरा षटकार आणि धावसंख्या पोहोचते ती 18. विजयी 45 धावांचं लक्ष. अंतिम सामना चालू आहे आई भाईराय क्रिकेट संघ मोंड विरुद्ध महापुरुष क्रिकेट संघ देवबाग मालवण यांच्या दरम्यान. विजय 45 धावांचं लक्ष. तिसरं षटक टाकतो वैयक्तिक दुसरं संघातर्फे तिसरं षटक गोलंदाज निहाल राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज दरम्यान या षटकाला उमेश याच्यासाठी फुल डॉट चेंडू पाहायसाठी चेंडू तर फायनलायझेशनने थर्ड मॅनला चेंडू जातो. आता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि थोडंसं मारलं षटक आणि चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय ते महापुरुष देवबाग संघासाठी. धावसंख्या पोहोचते ती 22. थोडंसं मारलं षटक कारण पहिल्या षटकामध्ये निहाल यांनी 6 चेंडूमध्ये 10 धावा दिलेल्या आणि आता 2 चेंडूत 10 धावा देतोय. एकूण 8 चेंडूमध्ये 20 धावा खर्च करतोय तो गोलंदाज निहाल. आणि उमेश येरागी सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतोय राईट आर्म ओव्हर द विकेट दरम्यान. या षटकातील हा पुढची धावसंख्या 22. पुन्हा एकदा जोरदार चेंडू चालला तो झेल होणे शक्यता पायासाठी सीमाशे लगत आणि सोपा साधा झेल सोडतो आणि खराब क्षेत्ररक्षण फाईनल पाहायला मिळतोय. एक सुंदर झेल होता फाईनलच्या दिशेने परंतु पकडण्यात अयशस्वी आणि एक चांगलं जीवनदान मिळतंय ते उमेश येरागी. हा झेल झाला असता तर भैराई देवी मोंड संघ कुठेतरी कमबॅक करू शकला असता, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि या तिसऱ्या चेंडूवरती झेलबाज झाला असता तर कुठेतरी कमबॅक होऊ शकला असता. पण क्रिकेट आहे, जरतरचा खेळ आहे आणि या ठिकाणी धावसंख्या तर होताना दिसते. दर्शन येतोय खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा जोरदार हेड बीट विकेट पाहायचं. आता मात्र चेंडू पाहायचं पंचाचा इशारा काय येतो, षटकार की चौकार. षटकाराचा इशारा. सुंदर फलंदाज या ठिकाणी करताना मिळतात दोन्ही सलामीचे फलंदाज उमेश येरागी आणि दर्शन बांदेकर. एक सोपा साधा झेल थोडा महागडं पडणार आहे ते मला वाटतं. आई भाईराय क्रिकेट मोंड संघाला एक सोपा साधा झेल उमेश येरागी सोडलेला आहे. प्रवीण, तू सांगतोस ते बरोबर आहे, कारण पहिल्या चेंडूवरती 7, त्यानंतर 4, मागचं षटक 2 धावांचं होतं. त्यानंतर आत्ताचं षटक मला वाटतं जवळजवळ 6, 6, 12 आणि 4, 16 आणि 17, 4 चेंडूवरती 17 धावा या ठिकाणी जमा करताना दिसत आहेत. नक्कीच दर्शन मोसरे मारा चेंडू लॉंग ऑफला चेंडू चालला तोपर्यंत एकदा पूर्ण होत आहे दर्शन बांदेकर यांची आणि अचूक थ्रो गोलंदाजाच्या हातामध्ये जाऊन दिसतोय आणि धावसंख्या पोहोचते. तिसरं षटक चालू असताना 30. या 5 चेंडूवरती 17 धावा देऊन जातोय. पाहूया, जर या ठिकाणी गडी बाद झाला तर या मेगा फायनल मध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळेल. पण तेवढी क्षमता आहे गोलंदाजाकडे, कारण मागचं फक्त 2 धावांचं षटक फेकलं गेलं होतं साहिल कडून. त्यानंतर या ठिकाणी तिसरं षटक खूप मागणा ठरतोय हा गोलंदाज. नक्कीच दरम्यान पुन्हा जोर चेंडू जात होतो फायनल पाहिजे सीमारेषे लगत चालला पाहिजे. उमेश यांच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार सुंदर फलंदाज आपल्या संघासाठी करताना दिसतोय उमेश येरागी. बूम बूम उमेश. धाव संख्या 34 आणि 3 षटकाचा खेळ संपलेला आहे.
3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या या ठिकाणी आमचे सन्माननीय सौ ऋतुजा हृदयनाथ तारे नगरसेविका महानगरपालिका नवी मुंबई यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि सन्माननीय हृदयनाथ तारे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. धन्यवाद. आपण खूप मोठा महत्वाचा वेळ काढून या स्पर्धेदरम्यान उपलब्ध झालात. तुमचं खूप मोठं योगदान असतं स्पर्धेदरम्यान. बॅटिंग पॉवर प्ले घेतात. बॅटिंग पॉवर प्ले असं नसतं व्हायचंय, कारण प्रमुख उपस्थिती आपली राहते. धन्यवाद साहेब. आपण भेटतोय बऱ्याच वेळानंतर. गणेश चतुर्थीला भेटलो होतो गावी, त्यानंतर इथे भेटतोय. जाऊया सामन्याकडे. अंतिम सामना विजयासाठी 11 धावांचं लक्ष. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय दर्शन बांदेकर यांनी आणि सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती. पण प्रवीण, या षटकामध्ये तू काय सांगशील? तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा दिल्या गेल्या. गोलंदाज कुठेतरी महागडा ठरला, कारण मागच्या फक्त षटकामध्ये 2 धावा दिल्या गेल्यानंतर 22 धावा म्हणजे खूप खूप आणि खूप महागडं षटक हे ठरलं गेलं. नक्कीच या ठिकाणी सुंदर बॅटिंग म्हणावं लागेल. ते जोराने चेंडू येतो. पहिला लॉंग ऑफ दिशेने षटकार दिशेने वाटचाल करते. कार्यकर्ता या ठिकाणी झेल पकडू शकत नाहीये आणि षटकार धावसंख्या पोहोचेल 40 आणि सामना सर्व बाजून झोकला येतो. महापुरुष देवबाग संघासाठी तिसऱ्या षटकापासून या ठिकाणी वाटचाल चालू झाली ती महापुरुष देवबाग संघासाठी 2 षटकापर्यंत मर्यादित ठेवलं होतं. ते आई भैराव क्रिकेट संघाच्या गोलंदाज साहिल याने फक्त षटकामध्ये 2 धावा दिलेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र सर्व सूत्र महापुरुष देवबाग संघाने आपल्या हाती घेतले. धावसंख्या पोहोचते 41. विजयासाठी फक्त आता 4 धावांची आवश्यकता. 4थ्या षटकाकडे चालू. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे आणि फलंदाजी मार्कवर उमेश येरागी आणि सलामीचा फलंदाज दर्शन बांदेकर. 41 नो लॉस. विन टार्गेट फॉर 45 रन. दरम्यान या षटकाला पुढे चेंडू पुन्हा एकदा जोरदार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो मिड विकेटच्या दिशेने आणि एकच धाव मिळतं. चांगला क्षेत्ररक्षण. अचूक टप्प्यावरचं क्षेत्ररक्षण. चेंडू येईपर्यंत 1 धाव आणि धावसंख्या पोहोचते ती 42. विजयासाठी 3 धावांचं आवश्यकता आहे ती आता महापुरुष देवबाग संघासमोर. थोडंसं मनोबल ढासळलेलं दिसतंय ते आई भैराव क्रिकेट संघाचं. दरम्यान या षटकात होणारा जोरदार चेंडू जातो स्क्वेअरला पाहिजे सीमा लगत बाहेर. 4 धावा सगळ्या विजयी सावकार मारला दर्शन बांदेकर यांनी. अतिशय अटीत चालल्या सामन्यात विजयी झालेले आहेत ते महापुरुष क्रिकेट संघ देवबाग मालवण यांनी 10 धावांनी विजय प्राप्त करून गाभी समाज चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावलेली आहे. या अंतिम सामन्यात आई भैराव क्रिकेट संघ मोड या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि निर्धारित 5 षटकांमध्ये 8 गडी गमावून 44 धावसंख्या उभारलेली आणि विजय 25 धावांचं लक्ष्य पार करताना महापुरुष देवबाग मालवण संघाने 4थं षटक चालू असताना नाबाद 47 अशी धावसंख्या उभारलेली आणि जळजळती अशी गाभी समाज चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावलेली